हॅलो फ्रेंड्स, तुम्ही टीनेजर्स प्रेयर ही कविता अभ्यासली. या कवितेवर आधारित वर्कशॉप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. पर्याय दिलेले असतील, त्या पर्यायांमधून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग्ज आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. आता पर्याय जे दिलेले आहेत ते आहेत न्यू बिगिनिंग्स आणि न्यू एंडिंग्स. जर आपण कवितेची पहिली ओळ पाहिली तर पहिल्या ओळीमध्ये आपल्याला न्यू बिगिनिंग्ज हा शब्द दिलेला आहे आणि म्हणून तोच त्याचं योग्य असं उत्तर आहे. नंबर 2, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. आता या ठिकाणी तुम्हाला पर्याय जे दिलेले आहेत ते आहेत ग्रेट डिस्ट्रेस आणि ग्रेट सक्सेस. आपल्याला माहिती आहे की टीनेजर देवाजवळ प्रेयर करतोय, प्रार्थना करतोय की त्याला जीवनामध्ये यश संपादन करण्याकरता दैवाने मदत करावी. म्हणून उत्तर या ठिकाणचं जे आहे ते आहे ग्रेट सक्सेस. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. कवितेची ओळ जर आपण व्यवस्थित जर पाहिली तर या ओळींमध्ये आपल्याला जे शब्द दिलेले असतात त्याच शब्दांचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. जर आपण तो उपयोग या ठिकाणी या 2 पर्यायामध्ये केला, जे 2 पर्याय दिलेले आहेत ते आहेत माईट आणि राईट, तर राईट हा पर्याय योग्य असा पर्याय इथे आहे. त्यानंतर चौथं वाक्य, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. आपल्याला कवितेच्या शेवटी कवीने एक सूचित केलेलं आहे, सांगितलेलं आहे की ज्या वेळेस त्याच्या जीवनाची कुमारवयीन वयोगट पूर्ण झालेला असेल त्यावेळेस त्याने जीवन जगलेलं आहे ते खूपच चांगलं होतं असं त्याला समजलं पाहिजे आणि म्हणून देवाची तो प्रार्थना करतोय. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. या प्रश्नामध्ये आपल्याला यमक साधायचे असतात. यमक साधणे हे 2 प्रकारे अवलंबून असतं. एक, कवितेच्या शेवटी दिलेल्या शब्दाची जी अक्षरं असतात ती अक्षरामध्ये सारखेपणा असतो किंवा त्यांचे उच्चार सारखे असतात, त्यावरून आपण त्यांच्या जोड्या या जुळवत असतो. या कवितेमध्ये जर आपण जर पाहिलं तर रायमिंग वर्ड्स जे आहेत ते असे सी, मी, वे, डे, मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला बरेच दिलेले असतील, पण कवितेच्या ओळीमध्ये एक राईम स्कीमच्या बाबतीमध्ये जो ऑप्शन आपल्याला दिलेला असेल ते टॅली करण्याकरता आपल्याला कवितेच्या ओळीच्या शेवटच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा विचार करायचा असतो आणि त्यावरून आपली राईम स्कीम ही ठरत असते, त्या स्पेलिंगवरून, त्याच्या उच्चारावरून. या ठिकाणी राईम स्कीम या कवितेची आहे ABCB. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, मॅच द लाईन्स इन कॉलम A विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम B. आता कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि कवितेच्या ओळी दिल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला त्याचा अलंकार दिलेला आहे की त्या ओळीमध्ये नेमका कोणता अलंकार आहे. पहिली ओळ आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
एक इन्व्हर्जन हा अलंकार आपल्याला दिसतो. कारण जनरली आपण जर पाहिलं तर वाक्याच्या सुरुवातीला कर्ता येत असतो, पण या ठिकाणी कर्ता जो आहे हा मध्ये आलेला आहे आणि म्हणून शब्दांचा क्रम प्रॉपर नाही. द वर्ड्स आर नॉट अरेंज इन प्रॉपर वर्ड ऑर्डर, सो द फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. दुसरी ओळ, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. या ओळीमध्ये एक टीनेजर देवाला उद्देशून एक आर्त प्रार्थना करतोय आणि म्हणून ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला उद्देशून काही म्हटलेलं असेल त्यावेळेस जो फिगर ऑफ स्पीच येतो तो येतो ॲपॉस्ट्रॉफी. तिसरी लाईन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. जर या ओळीचं परीक्षण केलं तर दोन शब्द आपल्याला असे दिसतात की ज्या दोन शब्दांची सुरुवात डी या अक्षराने आहे आणि म्हणून असे ज्या वेळेस शब्द असतील ओळीमध्ये की ज्या ठिकाणी एकच अक्षराने परत परत सुरुवात असेल, एकच साऊंड परत येत असेल, तर त्यावेळेस जो अलंकार बनतो तो अलंकार म्हणजेच ॲलिटरेशन. ॲलिटरेशनलाच मराठीमध्ये म्हटलं जातं अनुप्रास. त्यानंतर चौथी ओळ, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आता या ठिकाणी हा जो फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे हा आहे मेटॅफर. रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग. इथे तुलना दाखवलेली आहे, परंतु तुलनादर्शक शब्द मात्र ज्या वेळेस दिलेले नसतील त्यावेळेस जो फिगर ऑफ स्पीच बनतो तो बनतो मेटॅफर. पुढचा, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. पुढील मुद्द्यांच्या आधारे कवितेचं ॲप्रिशिएशन करा. आता ॲप्रिशिएशन करत असताना पहिलाच मुद्दा येतो टायटलचा आणि म्हणून या कवितेचं टायटल जे आहे ते टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. पोएट कवी. या कवितेचं कवी जे आहेत ते आहेत द पोएट ऑफ द पोएम इज जेमोस. सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना या कवितेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे. थीम ऑफ द पोएम, अ टीनेजर्स कन्फ्युजन अबाउट टेकिंग अ डिसिजन्स इन लाईफ, सो ही इज प्रेइंग टू गॉड टू सपोर्ट हिम and he is urging God to open his eyes to see what is right. मला माझ्या जीवनामध्ये काय योग्य ते निवडण्याचं बळ दे, असं बळ मागत असताना एक टीनेजर आपल्याला दिसतोय. इफ गॉड विल गिव्ह हिम पॉवर टू परफॉर्म गुड थिंग्स इन द लाईफ, टू रीच अप टू द हाईट ऑफ ग्रेट सक्सेस. जर देवाने मदत केली तर ते टीनेजर आपल्या जीवनामध्ये खूप प्रगती करू शकेल आणि म्हणून इथे या कवितेची सेंट्रल आयडिया अ टीनेजर इज प्रेइंग टू गॉड. बी स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. Now the next point, that is about figure of speech. We have to see figure of speech given in the poem A Teenager's Prayer. फिगर ऑफ स्पीच जे या कवितेमध्ये दिलेले आहेत ते आहेत ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटॅफर अँड ॲलिटरेशन. नेक्स्ट पॉईंट, इट इज about special feature of the poem. A teenager is having strong faith in God when he is in dilemma about what is right and what is not. He believes when God will help him such a power to select what is right. Whenever temptation will come in his life, a teenager is urging God to give him power to say no. He is able to get success if God will support a teenager. Now we have to think about favorite lines. Favorite line about this poem is that life is lived its very best with you walking next to me. Now I have to say why I like these lines. There is faith in the mind of a teenager for God.
He thinks supreme power of God always help to do good deeds, and whenever that power will be there, that boy will be able to perform everything nice and he will get एक्सपेक्टेड सक्सेस इन द लाईफ. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही